राज्याच्या राजकारणात सध्या पक्षप्रवेशाचं लोण सुरू आहे. माजी आमदार पदाधिकारी महायुतीमध्ये येत आहेत. त्यात सांगलीमध्ये भाजपने एक मोठी खेळी केली आहे. माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांची नातसून व माजी मंत्री मदन पाटील यांची पत्नी जयश्री पाटील यांना भाजपमध्ये प्रवेश दिलाय. हा काँग्रेसला मोठा धक्का आहे. जयश्री पाटील यांना पक्षात घेतल्याने सांगलीत भाजपला नक्की काय फायदा होईल? जयश्री पाटील यांना भाजपने नक्की काय काय ऑफर दिले आहेत हेच या व्हिडिओमधून पाहूया. नमस्कार, मी श्रीकांत खांदवे, तुम्ही पाहताय लेट्स मराठी. भाजपचे नेते व मंत्री चंद्रकांत पाटील यांनी जयश्रीताई पाटील यांचा भाजप प्रवेश घडवून आणला. यावेळी सांगलीचे भाजप आमदार सुधीर गाडगीळ, भाजप जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक यांच्यासह स्थानिक नेते मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा औपचारिक पक्षप्रवेश होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये हजारो कार्यकर्त्यांसह जयश्री पाटील यांचा पक्षप्रवेश होणार आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये सांगली पॅटर्न जोरदार गाजला. काँग्रेसच्या विशाल पाटील यांनी अपक्ष उमेदवारी करत अक्षरशः विजय खेचून आणला. त्यांनी भाजपचे खासदार संजय काका पाटील यांचा लाखभर मतांनी पराभव केला. त्यांच्या विजयात काँग्रेसचे आमदार विश्वजित कदम, त्यांच्या वहिनी जयश्री पाटील यांचा सिंहाचा वाटा होता. परंतु विधानसभा निवडणुकीत मात्र हा पॅटर्न चाललाच नाही. सांगली विधानसभा मतदारसंघातनं त्यांनी काँग्रेस उमेदवार पृथ्वीराज पाटील यांच्या विरोधात बंडखोरी केली. त्यात भाजपचे सुधीर गाडगीळ हे निवडून आले. बंडखोरी करणाऱ्या जयश्री पाटील यांना काँग्रेसमधून निलंबित करण्यात आलं. जयश्री पाटील या जिल्हा बँकेच्या उपाध्यक्षा. विधानसभा निवडणुकीला त्यांना 30,000हून अधिक मतं मिळाली. सांगली महापालिकेत जयश्री मदन पाटलांना मानणारा एक मोठा गट आहे. माजी नगरसेवकांचा तो गट ही त्यांच्याबरोबर भाजपमध्ये प्रवेश करू शकतो. त्यामुळे सांगली महापालिकेच्या निवडणुकीपूर्वीच काँग्रेसला हा मोठा धक्का बसलाय. जयश्री पाटलांना पक्षात घेताना भाजप नेत्यांनी काही आश्वासनं दिल्याचं समोर येत आहे. जिल्हा नियोजन मंडळाच्या 2 जागा देणे, वसंतदादा शेतकरी बँकेच्या चौकशीचा ससेमिरा थोपविणे, रिक्त असलेल्या सांगली सातारा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातनं विधान परिषदेसाठी उमेदवारी देणे असे शब्द भाजपकडनं देण्यात आल्याचं देखील बोललं जात आहे. जयश्री पाटील यांच्या भाजप प्रवेशाने वसंतदादा घराण्यात एक प्रकारे फूटच पडली आहे. त्यामुळे काँग्रेसला मानणारे अपक्ष खासदार विशाल पाटील यांची भविष्यातील वाटचाल अतिशय महत्वाची ठरणार आहे. तर दुसरीकडे काँग्रेसचे आमदार डॉक्टर विश्वजित पाटील यांचीही राजकीय कोंडी होणार आहे. वसंतदादा घराण्यातील एक गट बरोबर आल्याने भाजपची मात्र सांगलीत आणखी ताकद वाढली आहे. परंतु जयश्री पाटील यांचा राजकीय फायदा किती होईल हे त्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आपल्याला पाहायला मिळेल. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.